मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखडा रुपये 288.17 कोटींच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे। श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याची अंमलबजावणी तातडीने सुरू करून कुंभमेळ्याच्या आधी या क्षेत्राचा सुनियोजितपणे दर्जेदार विकास करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिलेत। बैठकीत सांस्कृतिक कार्य मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार, आमदार दिलीप वळसे पाटील उपस्थित होते। खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी भीमाशंकर परिसर विकासासाठी राज्य शासनाकडे मागील काही दिवसात पाठपुरावा केला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक येतात, त्यांना केंद्रबिंदू मानून या ठिकाणी विविध दर्जेदार सुविधा विकसित कराव्यात। कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी श्री क्षेत्र भीमाशंकर येथील विकासाची कामे पूर्ण करावी आणि त्या दृष्टीने विकास आराखड्याच्या अंमलबजावणीचा कालबद्ध कार्यक्रम तयार करावा। कालबद्ध कार्यक्रम ठरवून काम सुरू करण्यात यावी। भीमाशंकर परिसराला लाभलेल्या नैसर्गिक सृष्टी सौंदर्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन येथे व्यापक प्रमाणात इको टुरिझम संकल्पना विकसित करण्यात यावी। मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या वनराईचा उपयोग करून वनभ्रमण पथ तयार करावं आणि त्याचबरोबर पर्यटक भाविकांसाठी रोपवेची सुविधा देखील विकसित करावी। निगडाळे या ठिकाणी पर्यटकांसाठी सोयीच्या ठरणाऱ्या सर्व सुविधा, हॉटेल, रेस्टॉरंट, त्याचसोबत इच्छुकांसाठी निवास सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन करावं, अशा सूचना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्यात।